श्री गणेशाय नमः. लक्ष्मीच्या विनंतीवरून स्नानदानांनी युक्त असे अधिक मासाचे व्रत केल्याचा कसा लाभ होतो याचे उदाहरण म्हणून एक कथा लक्ष्मी मातेला सांगितली. पूर्वी वीरबाहू नावाचा एक उदार राजा होता. त्याची पत्नी यशोमती सुंदर व अभिमानी होती. धन यौवनाचा तिला मोठा गर्व होता. त्या राजाचा प्रधान मंडन आणि पत्नी गुणवती दोघेही त्या राजाचे सेवक म्हणून राहत असे. प्रधान भार्या गुणवती होती. ती मात्र धर्मशील आणि उदार होती. राजा शूर, स्वामी भक्त, श्रीमंत होता. आपल्या गुणाने तो युक्त होता. राजाला आणि राणीला गर्वामुळे अतिशय दयनीय अवस्था पार झाली. या प्राप्त झालेल्या अवस्थेमध्ये तिचे 2 मुले वीरबाहू आणि धर्मबाहू या ठिकाणी अत्यंत यौवनामध्ये आल्यानंतर मरण पावले. हे सर्व दुःख पाहून राजा आणि राणीला अत्यंत दुःख प्राप्तले आणि याचा शोक करू लागले. राजाचे कुठेही लक्ष लागना आणि पत्नी देखील रात्रंदिन विलाप करू लागली. त्यांना समजावण्यासाठी प्रधानाची पत्नी गुणवती जेव्हा राणीला समजावण्यासाठी गेली तेव्हा तिच्या मुखावरती केलेला शृंगार पाहून राणीला वाटला की ही माझी चेष्टा करण्यासाठी आलेली दिसते. असा विचार करून तिने तिचा अपमान केला. पूर्व काळामध्ये हीच गुणवती अधिक मास प्राप्त आला म्हणून या ठिकाणी त्या राणीला समजावलं आले की अधिक मासामध्ये आपण स्नान, दान, नित्यकर्म, दान, धर्म इत्यादी केले पाहिजेत. या व्रताचा महिमा अनंत आहे आणि भगवान विष्णूंचं या ठिकाणी पवित्र मास पुरुषोत्तम रूप धारण केलेलं आहे. ब्रह्मादिक देव जेव्हा या पुरुषोत्तमामध्ये भगवान विष्णूंची सेवा करतात त्यांना देखील पुन्हा या ठिकाणी जन्ममरणातून मुक्त व्हावं लागतं. असा पुरुषोत्तम मास पवित्र मी तुला समजावलं होतं की पूर्व काळामध्ये हे व्रत केलं पाहिजे. त्याचा तू नावं ठेवून अपमान केलास आणि राज्य वैभव मिळाले आहे त्याचा उपभोग घेण्यास तू उद्युक्त झालीस. त्याचाच या पातकाचं फळ आहे असं सांगितल्यानंतर ती राणी कोपायमान झाली आणि गुणवतीला त्यातून हाकलून लावली. घरी गेल्यानंतर तिने प्रधानाला या गोष्टीचा विस्तार करून उल्लेख केला. तेव्हा प्रधान म्हणाला, दुसऱ्या दिवशी आपण परत जाऊ, राजाला आणि राणीला समजावून सांगू. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर पुन्हा तोच साज शृंगार त्या गुणवतीचा पाहून राणी अतिशय उद्विग्न झाली आणि माझ्या दुःखामध्ये तू भर टाकण्यासाठी तू आलीस म्हणून तुला मी आता कारागृहामध्ये डांबते असं सांगून राजाला तिने आज्ञा केली आणि दोघांनाही कारागृहामध्ये डांबलं. प्रधान विचार करू लागला, आपलं तर काही चुकलं नाही, मग कुठल्या पापाचं फळ म्हणून आपल्याला या ठिकाणी कारागृहात टाकलं आहे. तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण या ठिकाणी भगवंताची सेवा केली पण राजा राणीचा आपल्या वागण्यामुळे अपमान झालं त्याचं हे फळ आहे. भगवंत सर्व साक्षी आहेत, ते आपलं दुःख दूर करतील असा विचार करून राणीने आपल्या पतीला समजावलं. त्याच रात्री राजा आणि राणीच्या स्वप्नामध्ये भगवान पुरुषोत्तमाने दर्शन देऊन सांगितलं की माझ्या अखंड सेवेमुळे गुणवतीला तिचं सौंदर्य आणि सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. तेव्हा तिचं प्रक्षालन जरी केलंस तरी तेवढ्याच ती कुंकुमांनी, काजळांनी, तांबूलांनी युक्त होऊन राहणार आहेस. तेव्हा तो असा अविचार करू नकोस आणि दोघांनाही सकाळी मुक्त कर. सकाळी राणी आणि राजासमोर आल्यानंतर दोघांनाही स्वप्नाचा साक्षात्कार झाला आणि स्वतः राणीने तिचं मुख प्रक्षालन करून पाहिलं. तेव्हा तांबूलादी, रक्त, काजळ, कुंकुम इत्यादी सौभाग्य अलंकार त्या गुणवतीच्या शरीरावर पूर्ववत झाले. हे पाहून भगवंताची तिच्यावर कृपा आहे असं जाणून दोघेही अनन्यभावे शरण आले आणि गुणवतीला आणि प्रधानाला या ठिकाणी मुक्त केले. भगवंताच्या या सेवेचं, या व्रताचं अन्य फळ काय आहे किंवा त्याची कशी फळप्राप्ती होते हे पुढील अध्यायामध्ये भगवान विष्णू लक्ष्मीला सांगणार आहेत. पुरुषोत्तम भगवान की जय.